नमस्कार, मी डॉक्टर पूजा पोळ, कन्सल्टंट फिटल मेडिसिन ॲट सोनोफिज क्लिनिक, अहिल्यानगर. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बाळाचे हार्टबीट चेक करून झालेले आहेत. मग आता 3ऱ्या महिन्यात डॉक्टर एक सोनोग्राफी करायला सांगतात, ज्याला एनटी स्कॅन म्हणतात. ऍक्च्युली एनटी स्कॅन हे सोनोग्राफीचं नाव नाहीये. ऍक्च्युअल नाव आहे फर्स्ट ट्रायमेस्टर कंबाईन स्क्रीनिंग. त्याच्यामध्ये काय काय कंबाईन केलं जातं, तर आईची हिस्ट्री, आईचं एक्झामिनेशन, सोनोग्राफी आणि ब्लड टेस्ट. ते फर्स्ट ट्रायमेस्टर कंबाईन स्क्रीनिंग मध्ये काय बघितलं जातं किंवा त्याचा उद्देश काय, तर त्या मुख्यतः 3 उद्देश आहेत. इथे डाऊन सिंड्रोमचं स्क्रीनिंग, बाळाची अवयव आणि प्री इक्लाम्शिया स्क्रीनिंग हे केलं जातं. तर आपण पहिले बघूया की ह्या सोनोग्राफीमध्ये नेमकं किंवा काय केलं जातं. प्रथमतः जेव्हा तुम्ही एनटी स्कॅनला येता तेव्हा तुमची फर्स्ट हिस्ट्री घेतली जाते. हिस्ट्रीमध्ये काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात की कितवी प्रेग्नन्सी आहे, नॅचरल कन्सेप्शन आहे की IVF आहे, तुमची हाईट, वेट, बीपी घेतलं जातं. तसंच पहिले तुम्हाला काही आजार आहे का, की जेणेकरून ह्या टेस्टमध्ये काही इफेक्ट होऊ शकतो, की जसं की डायबिटीज असेल तुम्हाला आणि तुम्ही 5 वर्षापेक्षा 10 वर्षापेक्षा जास्त इन्सुलिन घेत असेल तर हा टेस्टचा रिझल्ट अफेक्ट होऊ शकतो. IVF असेल तरी रिझल्ट अफेक्ट होऊ शकतो. सो डिटेल हिस्ट्री तुमची पहिला घेतली जाते. मग नंतर वळूयात आपण सोनोग्राफीकडे. सोनोग्राफीमध्ये काय बघितलं जातं, प्रामुख्याने आपला ह्या सोनोग्राफीचा पर्पज हा असतो की डाऊन सिंड्रोम रिलेटेड काही मार्कर, सॉफ्ट मार्कर आपण ज्याला बोलतो, ते दिसत आहेत का. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं, तर एक तर पहिल्यांदा बाळाची लेंथ, त्याला आपण क्राऊन रम्प लेंथ असं म्हणतो, की जे बाळाच्या डोक्यापासून ते रम्प पर्यंतचं मेजरमेंट घेतलं जातं. आणि हे मेजरमेंट आईच्या डेटशी मॅच होतंय की नाही हे बघण्याचा हा सर्वात महत्वाची सोनोग्राफी आहे. नंतर मेजर केलं जातं एनटी. एनटी म्हणजे काय, नकल ट्रान्सल्युसन्सी. नकल ट्रान्सल्युसन्सी हे बाळाच्या मानेमागचं पाण्याचं मेजरमेंट असतं. नॉर्मली सर्व बाळांमध्ये असतं, पण हे मेजरमेंट जास्त असेल तर डाऊन सिंड्रोमची शक्यता वाढते. म्हणून हे मेजरमेंट अगदी अचूक पद्धतीने घेणं गरजेचं आहे आणि एक स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करून घेणं गरजेचं आहे. यामध्ये फिटल मेडिसिन डॉक्टरांचं स्पेशल ट्रेनिंग झालेलं असतं. दुसरे मार्कर जे सॉफ्ट मार्कर आहेत, जे दुसरे आणखीन मार्कर आहेत, त्याच्यामध्ये नेझल बोन म्हणजे बाळाच्या नाकाचं हाड, ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन म्हणजे बाळाच्या हृदयाचा ब्लड फ्लो आणि डक्टस व्हेनसस. डक्टस व्हेनसस ही अतिसूक्ष्म व्हेसल जी हृदयाला डायरेक्टली ब्लड सप्लाय करते, ह्या व्हेसलचं मेजरमेंट घेतलं जातं. जर हे सगळे मार्कर नॉर्मल रेंजमध्ये असतील तर डाऊन सिंड्रोम असण्याची शक्यता आणखीन कमी होते. या मार्कर शिवायच बाळाचे अवयव जसं की सिस्टीम वाईज आपण बघितले जातो. ही सोनोग्राफी म्हणजे एक मिनी अनॉमली स्कॅन म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. याच्यामध्ये बाळाचं ब्रेन, हार्ट, चेस्ट, स्पाइन, स्टमक, ब्लॅडर, हात आणि पाय हे अगदी डिटेलमध्ये चेक केले जातात. अम्बिलिकल कॉर्ड चेक केली जाते. हे झाले अवयवांच्या बाबतीत. तिसरा उद्देश आपला आहे की प्री इक्लाम्शिया स्क्रीनिंग. प्री इक्लाम्शिया स्क्रीनिंगसाठी आपण जसं आईचं वय, बीपी, हाईट, वेट घेतो त्याचप्रमाणे सोनोग्राफीमध्ये युट्राइन आर्टरी ड्रॉपलर असं बोललं जातं. युट्राइन आर्टरी ड्रॉपलर म्हणजे काय, आईकडून बाळाला जाणाऱ्या ब्लड सप्लाय चेक करणे. हे जर युट्राइन आर्टरी हाय रेझिस्टन्स असेल तर पुढे जाऊन आईला बीपीचा त्रास होऊ शकतो, ही याची पॉसिबिलिटी आपल्याला कळते. आता वळूया डाऊन सिंड्रोमकडे. हा सगळा उठारेटा करायचा कशासाठी आहे, तर डाऊन सिंड्रोमच्या स्क्रीनिंगसाठी. डाऊन सिंड्रोम म्हणजे काय, कुठलंही बाळ जेव्हा तयार होतं त्याच्याकडे 23 जोड्या ह्या गुणसूत्रांच्या असतात. 23 क्रोमोझोम आईकडून येतात, 23 क्रोमोझोम वडिलांकडून येतात. जर 21 नंबरच्या क्रोमोझोम एक्स्ट्रा आला आईकडून किंवा वडिलांकडून एक्स्ट्रा आला त्याला आपण ट्रायझोमी 21 किंवा डाऊन सिंड्रोम म्हणतो. तर हे जे एक्स्ट्रा जेनेटिक मटेरियल आहे त्यामुळे बाळामध्ये काही व्यंग होऊ शकतात, मतिमंदपणा येऊ शकतो आणि हे प्रत्येक 700 महिलेमागे एका महिलेला होऊ शकतं. सोनोग्राफी नंतर आपण आईचे ब्लड टेस्ट घेतो. ब्लड टेस्ट मध्ये काय केलं जातं की आईच्या शरीरातील 2 हार्मोन्स ज्याला बीटा एससीजी आणि पॅपे ह्या 2 हार्मोनची तपासणी केली जाते. हे 2 हार्मोन्स, सोनोग्राफीचा रिपोर्ट आणि आईची हिस्ट्री या तिघांना कंबाईन करून आपल्याला एक 4 ते 5 दिवसामध्ये हा रिझल्ट येतो. फायनल रिस्क येते डाऊन सिंड्रोमची आणि मग त्या रिस्क आलेली आहे त्याचं इंटरप्रिटेशन फिटल मेडिसिन डॉक्टर करतात. आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की ही स्क्रीनिंग टेस्ट आहे, 100% नाही. म्हणून ह्या स्क्रीनिंग टेस्टचं इंटरप्रिटेशन करताना खूप काळजीपूर्वक केलं जाईल. सपोज तुमची जर रिस्क हाय रिस्क आली याचा अर्थ असा होत नाही की बाळाला डाऊन सिंड्रोम आहे, ही फक्त शक्यता वर्तवतात. तर एनटी स्कॅन किंवा फर्स्ट ट्रायमेस्टर कंबाईन स्क्रीनिंग ही तितकीच महत्वाची आहे जितकं की अनॉमली स्कॅन. कारण बऱ्याच वेळा असं होतं की पहिले 3 महिने आपल्याला घरचे सांगतात की डॉक्टरकडे जाऊ नका 3 महिन्यानंतर जाऊया. पण तोपर्यंत कदाचित आपल्याला ही एनटी स्कॅन किंवा फर्स्ट ट्रायमेस्टर कंबाईन स्क्रीनिंग ज्यामध्ये अत्यंत महत्वाचे डाऊन सिंड्रोम स्क्रीनिंग होणार आहे हे आपलं मिस होऊ शकतं आणि ते नंतर आपल्याला करणं फार अवघड आहे. त्यामुळे ह्या सोनोग्राफीलाही वेळ लागणार आहे. म्हणून ही सोनोग्राफी
पहिली अपॉइंटमेंट घेऊन आणि वेळ काढून या आणि चुकवू नका. जर या सोनोग्राफीच्या संदर्भात काही शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.